नंदुरबार जिल्ह्यासाठी 712 कोटींच्या विकास आराखड्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुरी दिली. रस्ते, आरोग्य, पाणी, शेती आणि क्रीडा विभागांसाठी मोठ्या निधींची तरतूद. तोरणमाळसाठी 8 कोटी तर प्रकाशगाव विकासासाठी 6 कोटी मंजूर. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री हसन मुश्रीफ. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तब्बल 712 कोटी 32 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आराखड्यात रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा, शेती आणि क्रीडा अशा विविध महत्त्वाच्या विभागांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तोरणमाळसाठी 8 कोटींची तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश गावच्या विकासासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे राबवली जाणार असून कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. एकूणच या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. यामध्ये एजंटची सुळसुळाट चालता कामा नये, टक्केवारी होता कामा नये आणि जी कामं येतील, कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मी बघितलं की आकांक्षित जिल्हा आहे. सर्वात आपलं इलिटरसी म्हणजे अशिक्षिततेचं प्रमाण राज्यात सर्वात आपलं कमी आहे. दरडोई उत्पन्न आपलं सगळ्यात कमी आहे. आणि म्हणून माझा सर्वच लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांना विनंती आहे, अधिकाऱ्यांना, की एक पैसा ना पैसा हा या आदिवासी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामाला आला पाहिजे. अनेक आपल्याकडं पाडे आहेत, आदिवासी विभाग आहे की जिथं प्यायला पाणी नाही, अनेक वर्षापासून अनेक सुविधा नाहीत. अशा या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझी निवड झालेली आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की जितका कार्यकाळ मला राहता येईल त्यामध्ये मी प्रामाणिकपणानं आणि अतिशय तळमळीनं काम करेन आणि या जिल्ह्याला आपण आकांक्षी जिल्हा म्हणून जी आपल्याला उपाधी लागलेली आहे ती कशी कमी करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू. त्यांचं सहकार्य हे फार मोठं आम्हाला लागणार आहे. तुमच्या सहकार्यानं ही गोष्ट आम्ही साध्य करू आणि म्हणून कुठलीही गोष्ट चुकीची करायची नाही, चुकीची करू द्यायची नाही. या सर्व भावना आपण जपू आणि हा जिल्हा विकसित करण्याचा प्रयत्न आपण करू. आता ही गोष्ट कठीण आहे, कारण अचानकपणानं काही चमत्कार होणार नाही, परंतु एक एक गोष्ट आपण चांगली करत गेलो, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष घेत गेलो. गरीब आणि आदिवासी हा जो आपला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा वर्ग असलेला जिल्हा असल्यामुळं त्यांचं कल्याण, त्यांचं जीवनमान, त्यांचं शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः आता पाण्यासाठी फार मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. या सगळ्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकजूटपणे, संघटितपणे आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. हे आव्हान काय छोटं नाही. आता आपल्याला नर्मदा आणि आपल्या ह्याच्यातून 10 टीमशी पाणी आपण आपल्या वाट्याला आलेलं होतं, ते आपण उचलू शकलेलो नाही. मी लवकरात लवकर गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत आणि ज्यांच्याकडं हा विभाग आहे त्यांनाही मी भेटणार आहे आणि कशा पद्धतीनं, कारण अनेक वर्ष या शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे भिजत पडलेले आहेत आणि हे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. आता साधारण आपल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेले गेले. 3 तास मी दिले आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला अडवलं नाही, अधिकाऱ्याला अडवलं नाही. कारण असं होतं की मला समजून घ्यायचं होतं की इथं विशेष प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत आणि मला वाटतं हळूहळू हे समजत जाईल आणि आपल्या जिल्ह्याचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.